मॅनेजिंग डिमांड अँड सप्लाय ऑफ द सर्व्हिसेस. म्हणजे एकदा सर्व्हिसेसचं आपण ज्या बाबी आहेत, म्हणजे पहिले पी जे आपण पाहिलं होतं, प्रॉडक्ट, प्राईस, प्लेस, आता प्रमोशन. म्हणजे आता हे सर्व झाल्यानंतर प्रामुख्याने जेव्हा आपण प्रत्यक्ष बाजारपेठेमध्ये उतरतो, म्हणजे आपण आपल्या प्रॉडक्ट डिझाईन करतो, आपण आपलं प्रॉडक्टचं प्राईस निश्चित करतो, आपण आपल्या प्रॉडक्टची प्लेस निश्चित करतो आणि आपल्या प्रॉडक्टचे प्रमोशनसुद्धा आपण त्या ठिकाणी करत असतो. सर्व्हिसेस, प्रॉडक्ट म्हणजे इथं सर्व्हिसेस हा अर्थ या ठिकाणी घ्यायचा की जी सर्व्हिस आहे, जे प्रॉडक्ट आहे आपलं. जसं आपण म्हटलं की टुरिझम आहे, टुरिझम म्हटल्यानंतर पर्यटन व्यवसाय झाला. पर्यटन व्यवसायाची सेवा जेव्हा देत असतो आपण, त्यावेळेस ह्या सर्व गोष्टी आपण विचारात घेतो. म्हणजे सुंदरचं उदाहरण तुम्हाला प्रमोशनचं जर द्यायचं असेल, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी काय केलं जातं, तर आज डिजिटल मीडियाचा सुद्धा वापर केला जातो. म्हणजे आता काल परवा या हप्त्यामध्ये प्रामुख्याने सिरियलमध्ये केसरी टूरची ॲडव्हर्टाईज येते. म्हणजे ते सर्वजण केसरी टूरच्या मार्फत कुठं जात आहेत, संबंधित डेस्टिनेशनला जात आहे, संबंधित ठिकाणी जात आहेत, सहलीसाठी जात आहे. आणि गेल्या प्रत्येक एपिसोडमध्ये केसरी टूर्स हे येत आहे. याचा अर्थ काय, ते प्रमोट करत आहेत. ते कोणाला प्रमोट करत आहे, ते लोकांपर्यंत आपली जाहिरात आपली माहिती पोचत आहे. इव्हन त्यामध्ये कशा पद्धतीने वैशिष्ट्य आहेत. म्हणजे एक लक्षात घ्या की प्रमोशन काय पार्ट आहे की आपल्या ग्राहकाला आपल्या सेवांविषयी अवगत करणे, त्याला त्याचं ज्ञान देणे, त्याला त्याचं संपूर्ण माहिती पुरवणे. मग सुरुवातीला फक्त केसरी टूर्स असं आलं होतं की उद्या आम्ही केसरी टूरचा. सेकंड याच्यामध्ये त्यांचं काय काय सर्व्हिसेस आहेत हे सुद्धा दिलं जातं. आणि अजून त्यामध्ये एक ॲडिशन झालेलं दिसून येतं आपल्याला की आमचे जे काही मध्यस्थ असतील, आमचे जे काही लोक असतील, म्हणजे केसरी टूरचे जे लोक असतील, ते प्रत्येक प्लॅन समजावून सांगण्यासाठी कुठपर्यंत येतील, ग्राहकांपर्यंत येतील. म्हणजे या पद्धतीचं प्रमोशन, या पद्धतीची जाहिरात, या पद्धतीची माहिती प्रामुख्याने कशाच्या माध्यमातून दिल्या जाऊन राहिलेली आहे, सिरियलच्या माध्यमातून दिलेलं आहे. टी व्हीवरील सिरियलच्या माध्यमातून सुद्धा. म्हणजे या ठिकाणी एक अजून गोष्ट महत्त्वाची आहे की कोणता टार्गेट ग्रुप करायचा हे सुद्धा निश्चित आहे. सर्वसामान्य कुटुंबासाठी ते टूर्स अरेंज करायचे का, की कोणासाठी करायचे, ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने त्याच आपल्याला दिसून येतात. म्हणजे प्रमोट करताना, प्रमोशन करताना, प्रवर्तन करताना ह्या गोष्टी ज्या आवश्यक असतात त्या गोष्टी लोकांच्या मनामध्ये रुजवल्या जातात. आणि हे रुजवणं म्हणजे प्रमोशनची, प्रवर्तनाची पहिली स्टेप असतं. आणि मग त्यानंतर त्याला अवगत करणं, त्यानंतर त्याला ते प्लॅन देणं, त्यानंतर त्याला आपल्या काय स्ट्रॅटेजीज आहेत का, कोणत्या योजना आपल्याकडे आहेत, ह्या सर्व त्याच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. आता प्रश्न येतो की एकदा आपण मार्केटमध्ये आलो, एकदा आपलं नाव झालं, एकदा आपण चांगल्या पद्धतीनं काम करत असतो, तर प्रामुख्याने मागणी आणि पुरवठा, सेवांची मागणी आणि पुरवठा हा महत्त्वाचा प्रश्न असतो. कारण सेवा ज्या आहेत, म्हणजे आपण जर विचार केला की मॅनेजिंग डिमांड अँड सर्व्हिसेस ऑफ द सप्लाय ऑफ द सर्व्हिसेस ही कठीण बाब आहे. डिमांड, मागणी, सप्लाय, पुरवठा. मागणी आणि पुरवठा हे संतुलन प्रॉडक्टच्या बाबतीत ठीक आहे. म्हणजे एखादी वस्तू उत्पादन करत असताना आपल्याला त्या वस्तूंचा साठा करून ठेवता येतो, आपण त्या वस्तूचं अधिक उत्पादन करून ठेवता येतं. ती स्ट्रॅटेजी आपण ठरवू शकतो. म्हणजे आता जर पेंडाईकचा जर विचार केला, कोविडचा जर विचार केला, प्रचंड प्रमाणात उत्पादन करून ठेवलेलं आहे लसीकरणासाठी. म्हणजे आपली क्षमता जी आहे, ती लसीकरणाची क्षमता आहे, त्यापेक्षा अधिक उत्पादन आपल्याकडे आहे. आणि आपण निर्यातीला सुद्धा त्या ठिकाणी भारत प्रोत्साहन देत होता. पण ह्या वस्तू लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी किंवा ह्या वस्तू सेवा देण्यासाठी जर डॉक्टरची उपलब्धता नसेल, सेवा केंद्र जर उपलब्ध नसतील, तर आपण त्या ठिकाणी काही करू शकत नाही. म्हणजे इथं प्रॉब्लेम येतो. इथं ज्या सेवा असतात, ह्या सेवा त्यांच्या वैशिष्ट्यामुळे वस्तूंपेक्षा भिन्न ठरतात. आणि मग आपल्याला सेवा देताना, त्याचं संतुलन साधताना, त्याची मागणी जर जास्त असेल तर सेवा कशा पुरवायच्या, आणि मागणी जर कमी असेल तर सेवांचं काय करायचं, म्हणजे ह्या गोष्टी प्रामुख्याने त्या सर्व्हिस इंडस्ट्रीच्या समोर येतात. आणि हे ठरवणं कोणत्या बाबी केल्या पाहिजेत, कशा पद्धतीनं केल्या पाहिजेत,
हे ठरवण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला हे अभ्यासावं लागतं की हाऊ वी गो टू मॅनेज द सप्लाय अँड डिमांड ऑफ द सर्व्हिसेस. म्हणजे एखाद्या वेळेस डिमांड वाढली तर सर्व्हिसेस कशा प्रोव्हाइड करायच्या, कशा पुरवायच्या, आणि एखाद्या वेळेस सप्लाय डिमांड जर कमी झाली तर सर्व्हिसेसच्या बाबतीत काय निर्णय घ्यायचे की जेणेकरून आपल्याला आपल्या व्यवसायातील नफा जो आहे तो गाठता येईल किंवा आपली नफ्याची पातळी एका विशिष्ट लेवलपेक्षा कमी होणार नाही. कारण शेवटी हा सर्व गोष्ट कुठं चालतो, नफा आणि उत्पन्नासाठी. जेवढा जास्त नफा असेल तेवढं त्या कंपनीचं उत्पन्न अधिक असेल, सर्व्हिस प्रोव्हायडरला तेवढा जास्त लाभ होईल. आणि मग हे ठरवण्यासाठी प्रामुख्याने आपल्याला ह्या गोष्टी अभ्यासाव्या लागतात. तर पहिला पॉईंट जेव्हा आपण विचारात घेतो की काय महत्त्वाचं आहे, तर जेव्हा आपण हे गोष्ट विचारात घेतो की आपण प्रामुख्याने जेव्हा विचार करतो की सेवांची जी वैशिष्ट्य आहेत, म्हणजे सेवा काय आहेत ह्या गोष्टी समजणं अत्यंत महत्त्वाचे आहेत. तिची जी काही वैशिष्ट्य आहेत त्या वैशिष्ट्यावर प्रामुख्याने आपण डिमांड आणि सप्लायचा विचार करत असतो. म्हणजे जी वैशिष्ट्य आपण पाहिलेली आहे की सर्व्हिस कॅपॅसिटी इज ए पेरिशेबल कमोडिटी, सर्व्हिस कॅनॉट बी स्टोर, सर्व्हिसेस आर इंटेंजिबल, सर्व्हिसेस कॅनॉट बी ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन, सर्व्हिस इज प्रोड्यूस्ड अँड कन्झ्युम्ड सायमल्टेनियसली. म्हणजे आता हे सर्व जी वैशिष्ट्ये आपण की सेवा ह्या नाशवंत आहेत, त्या अमूर्त स्वरूपाच्या आहेत, त्या व्यक्तीपासून वेगळ्या करता येत नाही. आणि जिथं सर्व्हिस उत्पादित होते तिथंच ती काय होतं, उपभोग सुद्धा त्या सेवेचा घेतला जातो. ही जी सर्व्हिस सेवांची वैशिष्ट्ये आहेत त्या सेवांच्या वैशिष्ट्यामुळे प्रामुख्याने डिमांड, मागणी आणि पुरवठ्यातील संतुलन साधणं जे अत्यंत कठीण बाब असतं. म्हणजे आपण स्टोअरच करू शकत नाही, सेवा साठवू शकतो का, पण नाही. त्या विशिष्ट कालावधीत जर त्या सेवांचा उपभोग घेतला गेला नाही तर त्या सेवा त्या ठिकाणी नाश पावतात. म्हणजे आज डॉक्टरची कॅपॅसिटी असेल 40 पेशंट तपासण्याची, पण ते 40 पेशंट जर त्याच्याकडे त्या दिवशी आले नसतील, 30च आले असतील, तर राहिलेले जे 10 जो तो करू शकत होता ते त्या ठिकाणी नाश पावले असतात. सर्व्हिसेस आर इंटेंजिबल, अमूर्त स्वरूपाचे आहेत, म्हणजे प्रॉडक्ट हे मूर्त स्वरूपाचे आहेत. आपण ते सुद्धा वैशिष्ट्य आपण विचारात घ्यायला पाहिजे. नेक्स्ट आहे की ती ट्रान्सफर फ्रॉम वन पर्सन टू अनदर पर्सन शक्यच नाही, किंवा आपण सेवा जी व्यक्ती देणारी असते तीच व्यक्ती सेवा देऊ शकते. मग एकाने दुसऱ्याला दिलं, दुसरा तिसरा दिलं असं नाही होत. प्रत्यक्ष सेवा देणारी जी व्यक्ती असते तिच्याकडून ती सेवा जी आहे इतरांना हस्तांतरित होत नाही. तिला ती सेवा दिल्या जाते पण ती हस्तांतरित होत नाही. आणि ज्या ठिकाणी आपण ती सेवा उत्पादित करतो त्याच ठिकाणी ती त्याच वेळेस ती कन्झ्युम केल्या जाते, तिचा उपभोग घेतला जातो. म्हणजे डॉक्टरकडे जेव्हा आपण जातो तर त्या ठिकाणी आपण जेव्हा ट्रीटमेंट घेण्यासाठी एक ग्राहक म्हणून, एक पेशंट म्हणून जातो, तर तिथं ती सेवा तयार होते आणि तिथंच ती सेवा उपभोगल्या जाते. म्हणजे ही जी वैशिष्ट्ये आहेत या वैशिष्ट्यामुळे प्रामुख्याने सेवेच्या मागणी आणि पुरवठ्यातील संतुलन करणे अवघड बाब आहे. आणि म्हणून तिला अधिक अभ्यासपूर्ण, म्हणजे या परिस्थितीचा अधिक अभ्यासपूर्ण आणि व्यवसायाला कसा फायदा होईल या विचारातूनच प्रामुख्याने प्रयत्न हे करावे लागतात. म्हणजे आता इथे एक वाक्य आहे, व्हॉट एव्हर द डिमांड फॉर अ सर्व्हिस फॉल्स शॉर्ट ऑफ द कॅपॅसिटी टू सर्व, द रिझल्ट्स आर आयडियल सर्व्हर्स अँड द फॅसिलिटीज. म्हणजे जर आपण सर्व्हिसेस ज्या आहेत त्याच्या क्षमतेपेक्षा जर कमी उत्पादित केल्या, म्हणजे जर आता मागणीच नसेल, डिमांडच नसेल आणि त्याच्या क्षमतेपेक्षा जर ते कमी असेल, तर अशा ठिकाणी काय होतं की तुमचे जे काही सर्व्हिस प्रोव्हायडर आहे किंवा तुमच्या ज्या फॅसिलिटी आहेत त्या स्तब्ध होतात, त्या थांबून जातात, म्हणजे त्या काहीच करू शकत नाही. आणि अशा वेळेस मग संबंधित बिझनेस जो असतो तो बिझनेस काय असतो, लॉसमध्ये जाण्याची शक्यता अधिक असते. अजून काही महत्त्वाचे पॉईंट्स प्रामुख्याने या ठिकाणी आपल्याला पाहायचे आहेत. म्हणजे ती जे पॉईंट्स आपण विचारात घेतले, म्हणजे हे सर्व सेवांची वैशिष्ट्ये आणि या सेवांच्या वैशिष्ट्यामुळे प्रामुख्याने काय निर्माण होतं की आपण सेवा, मागणी आणि पुरवठा यामध्ये संतुलन आपल्याला कठीण जातं. आणि ही कसं मॅनेज करायचं, हे कशा पद्धतीने उत्पादित होतात हे आपल्याला इथं आपण यामध्ये पाहणार आहे. नेक्स्ट पॉईंट आहे की ज्या ठिकाणी आपण म्हणतो की या म्हणजे आपल्या या वैशिष्ट्यामुळे, म्हणजे लॅक ऑफ इन्व्हेंटरी कॅपॅसिटी लीड द फोर्स पॉसिबल सिनेरियोज
ॲट अ गिवन टाईम. म्हणजे ही जी वैशिष्ट्य आहेत किंवा या बाबींमुळे प्रामुख्याने 4 परिस्थिती निर्माण होतात. म्हणजे पहिली गोष्ट आहे की एक्सेस डिमांड, दुसरी गोष्ट आहे की डिमांड एक्सीड्स ऑप्टिमम ऑप्टिमम कॅपॅसिटी, तिसरी गोष्ट आहे डिमांड अँड सप्लाय आर बॅलन्स ॲट द लेवल ऑफ द ऑप्टिमम कॅपॅसिटी, आणि चौथी बाब आहे एक्सेस कॅपॅसिटी. म्हणजे आता ह्या ज्या गोष्टी आहेत, सेवेची जी वैशिष्ट्ये आहे तिला साठवून ठेवत नाही, ह्या ज्या गोष्टी साठवून ठेवू शकत नाही, ही जी प्रामुख्याने वैशिष्ट्ये आपण विचारात घेतो, यामुळे काय होतं की 4 परिस्थिती निर्माण होतात. पहिली परिस्थिती आहे एक्सेस डिमांड. Whatever the level of demand exceeds maximum capacity, in this situation, some customer will be turned away, resulting the loss of business opportunities for the customers who do receive the service. Its quality may not match what was promised due to crowding and overtaxing of staff and facilities. म्हणजे आता जेव्हा एक्सिड डिमांड असते, मागणी ही जेव्हा जास्त असते, ही जी मागणी जास्त असते, अशा वेळेस काय होतं की आपला जो ग्राहक आहे याची आपण पूर्णतः त्याची काळजी घेऊ शकत नाही आणि हा आपल्यापासून दुरावतो. म्हणजे हा आपल्यापासून दुरावतो. समजा डिमांड जास्त आहे, म्हणजे डिमांड जास्त आहे याचाच अर्थ काय की आपण सर्वच लोकांना ती फॅसिलिटी, ती सेवा उपलब्ध करून देऊ शकत नाही. सेवा जर उपलब्ध करून दिल्या जात नसेल तर तो ग्राहक जो असतो तो इतरांकडे जाईल. जसं आपण साधी गोष्ट आहे की जेव्हा एखाद्या रेस्टॉरंटमध्ये गर्दी असेल, आपण पटकन निर्णय घेतो की आपण काय करतो, दुसरीकडे जातो. एखाद्या बसमध्ये आपल्याला गर्दी असेल तर आपण दुसरीकडे जातो. एखाद्या डॉक्टरकडे जर गर्दी असेल तर बऱ्याच वेळा असं होतं की ठीक आहे बाबा, नाही ना, तर आपण दुसऱ्याचा शोध घेतो. म्हणजे या ठिकाणी जो ग्राहक तुमचा असतो, जो तुमच्याकडे येणारा ग्राहक असतो, हा काय होतो, तुमच्यापासून दुरावतो. ही एक शक्यता असते. किंवा बरेचदा असं होते की तुमच्या कॅपॅसिटीपेक्षा ते जास्त येतात. तुम्ही त्यांना सेवा देण्याचा प्रयत्न करता, पण सेवा देण्याचा प्रयत्न करत असताना ती क्वालिटी मेंटेन होईलच की नाही याची शाश्वती नाही. आता सर्व्हिसेस काय असतात की सेवा या प्रत्यक्ष व्यक्ती देणाऱ्या व्यक्तींवर अवलंबून असतात. ज्या प्रत्यक्ष सेवा देतात त्या व्यक्तींवर ह्या सेवा अवलंबून असतात. ग्राहकांचं समाधान त्याला मिळणाऱ्या ह्या सेवांच्या बाबतीत असतं. महत्तम समाधानाची जेव्हा आपण विचार करतो तर जर गर्दी झाली, आपल्या क्षमतेपेक्षा लोक जर अधिक यायला लागले तर त्या ठिकाणी काय होईल की आपण ती सेवा देऊ शकणार नाही. सध्याचं उदाहरण जर घेतलं आपण, कोविड सेंटरला जी परिस्थिती उद्भवलेली आहे की आपण नाही करू शकत, ती लोक नाही करू शकत, नाही मॅनेज करू शकत, कारण त्यांच्याकडे जी सेवा देण्याची क्षमता आहे त्यापेक्षा अधिक लोक त्यांच्याकडे येत आहेत. अशा वेळेस मग प्रत्येक वेळेस त्याला ती क्षमता, त्यानुसार त्याला प्रामुख्याने समाधान मिळेलच असं नाही. आणि मग अशा वेळेस जे प्रॉमिसेस आपण करतो, जसं आपण ही कोविडची परिस्थिती सर्व समजून घेतील, पण जनरल व्यवसाय करताना, सेवा देताना जर आपण प्रामुख्याने त्यांना दिलेले प्रॉमिसेस, त्यांना दिलेली आश्वासनं जर पूर्ण करू शकलं नाही तर ते व्यवसायाच्या दृष्टीने, सेवा पुरवठा करणाऱ्या संस्थांच्या दृष्टिकोनातून घातक राहते. कारण असा कस्टमर पुन्हा तुमच्याकडे येणं नाही. आणि जर तुमच्याकडून तो दूर जात असेल तर अशा वेळेस तुम्हाला काय होतं, नुकसान जे आहे ते नुकसान सोसावं लागतं. कारण कस्टमर टिकून ठेवणं हा सर्वात महत्त्वाचा भाग असतो. आणि कस्टमर कशावर टिकून राहतो, कस्टमर त्याला मिळणाऱ्या सर्व्हिसेसवर, सेवांवर टिकून असतो. त्याचं महत्तम समाधान मिळत असेल त्याला तर तो त्या ठिकाणी टिकून राहील, अन्यथा तो तुम्हाला सोडून जाईल. आणि प्रामुख्याने जेव्हा एक्सेस डिमांड असतं, मागणी अधिक असतं, तर या अधिक मागणीच्या काळात आपल्याला अधिक लक्ष ठेवावं लागतं. मग काय करावं लागेल हे आपण पुढच्या मुद्द्यांमध्ये पाहणार आहे. की जेव्हा एक्सेस डिमांड असतं आणि आपली कॅपॅसिटी तेवढी नाही तर आपल्याला ती कॅपॅसिटी जनरेट करावं लागतं, ती वाढवावी लागतं. म्हणजे एक्स्ट्रा कॅपॅसिटी, एक्स्ट्रा वर्कर्स जे काही करता येत असेल ते त्या ठिकाणी मॅनेज केलं जातं आणि त्या माध्यमातून आपल्याला प्रयत्न करावा लागतो. दुसरी बाब आहे की डिमांड एक्सीड ऑप्टिमम कॅपॅसिटी. म्हणजे आपण सर्वोत्कृष्ट क्षमता जी असते की याच्यावर नाही होऊ शकत. म्हणजे एखादा माणूस म्हणून त्याची क्षमता, जसं मी म्हटलं की एखादा डॉक्टर 40 पेशंटपर्यंतच क्षमता त्याची असेल. आता बरेचदा आपण म्हणतो की जेव्हा आपण संबंधित MD कडे जातो आणि आपला नंबर लागण्यासाठी आपण
नावनोंदणी करतो तो सांगतो की 40 पेशंट्स आहेत, संपलं. म्हणजे त्याची महत्तम क्षमता जी असेल त्या महत्तम क्षमतेपेक्षा अधिक तो नाही देऊ शकत आणि देण्याचा प्रयत्न केला तर तुमची क्वालिटी जी असतं सर्व्हिसेसमधली असणारी क्वालिटी हे काय होतं त्या ठिकाणी चुकीची होतं, सफर होतं आणि ओव्हर यूज असेल म्हणजे अधिक त्याचा वापर केला जात असेल, अधिक गर्दी होत असेल तर तुमचा स्टाफसुद्धा त्या ठिकाणी सफर होतो. त्याची जी क्षमता असते, त्याची जी काही देण्याची क्षमता असतं ही सातत्य राहील याचं सुद्धा सांगता येत नाही. बरेचदा आपण हे पाहतो की ओव्हरलोड झालं तर कर्मचारी किंवा जो स्टाफ असतो हा एका विशिष्ट लेवलपर्यंत सॅटिस्फॅक्शन लेवलपर्यंत तो पुरू शकतो. पण जेव्हा एखाद्या कामाचा अधिक क्षमतेपेक्षा अधिक कामं करावी लागतात तर त्यामध्ये ती क्षमता राहत नाही आणि याचा सुद्धा परिणाम कशावर होतो तुमच्या व्यवसायावर होतो. तिसरी महत्त्वाची बाब आहे की डिमांड सप्लाय आर बॅलन्स्ड ॲट द लेवल ऑफ ऑप्टिमम कॅपॅसिटी. ही सर्वात चांगली गोष्ट. म्हणजे जेव्हा तुमची डिमांड आणि सप्लाय हे बॅलन्स असतात, सर्वोत्कृष्ट पातळीला जेव्हा ती बॅलन्स केली जातात तर त्या ठिकाणी काय होतं की एक आयडियल लेवल, एक विशिष्ट अशी लेवल त्या ठिकाणी तयार होतो आणि तुमचा जो वर्क लोड असतो, फॅसिलिटीज ज्या असतात त्या मेंटेन असतात आणि कस्टमरला सुद्धा तुमच्या ग्राहकांना सुद्धा त्या ठिकाणी काय करतात योग्य दर्जाच्या सेवा मिळू शकतात. म्हणजे स्टाफ फॅसिलिटीज आर ऑक्युपाइड ॲट द आयडियल लेवल. नो वन इज वर्क facilities can be maintained and customer are receiving a quality service without undesirable delays. म्हणजे ही जी सर्वात सुंदर स्थिती असतं की ज्या ठिकाणी हे बॅलन्स असेल त्या ठिकाणी काय होतं की तुमच्या ज्या सर्व्हिसेस असेल एका आयडियल, एका विशिष्ट अशा आदर्श अशा लेवलला येऊन पोचतात. कोणावरही अधिक कामाचा ताण राहत नाही. ज्या फॅसिलिटी असतात त्यासुद्धा चांगल्या पद्धतीनं ठेवल्या जाऊ शकतात आणि कस्टमर जो ग्राहक असतो त्यालासुद्धा त्याला अपेक्षित असणाऱ्या सेवा मिळतात आणि विदाऊट डिले, कोणत्याही स्वरूपाचा उशीर न होता. तिसरी लास्ट महत्त्वाची बाब आहे की एक्सेस कॅपॅसिटी. आता ही सर्वात म्हणजे सर्वात वर्स्ट गोष्ट आपल्या लक्षात येईल की एक्सेस कॅपॅसिटी वेअर द डिमांड इज बिलो ऑप्टिमम कॅपॅसिटी. Productive resources in the form of the labor, equipment and the facility are underutilized, resulting the lost productivity and lower profits. म्हणजे आता एक लक्षात घ्या, एक्सेस कॅपॅसिटी तुमची जी सर्वोत्कृष्ट क्षमता आहे, सेवा देण्याची सर्वोत्कृष्ट क्षमता. मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल तुम्ही उभारलं असं आपण लक्षात घ्या. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उभारल्यानंतर जी यंत्रसामुग्री लागतं, जो लेबर लागतात, जे काही गोष्टी लागतात म्हणजे डॉक्टर्स लागतात, वेगवेगळे डॉक्टर्स लागतात, वेगवेगळे कर्मचारी लागतात, वेगवेगळे इक्विपमेंट्स लागतात, वेगवेगळ्या फॅसिलिटीज लागतात आणि हे सर्व करण्यासाठी लागणारं तुमचं भांडवल म्हणजे हे जो पैसा तुम्ही गुंतवलेला असतात ते कधी कधी उपयोगात येईल, कधी त्याला न्याय मिळेल ज्यावेळेस तुम्हाला योग्य प्रमाणात डिमांड असेल आणि तुमचं डिमांड आणि सप्लाय जर बॅलन्स असेल तर त्या ठिकाणी तुम्ही प्रॉफिट कमवू शकता. पण तुमची कॅपॅसिटी जर एक्सेस होत असेल म्हणजे तुमची क्षमता अधिक आहे पण ती पूर्ण नाही होत, तेवढे पेशंट तुमच्याकडे येत नाहीत, तेवढा त्या गोष्टीचा उपयोग होत नाहीत, अशा वेळेस तुमचा जो काही लेबर असेल, तुमचे जी इक्विपमेंट असतील, तुमच्या ज्या फॅसिलिटीज असतील याचा पूर्ण क्षमतेनं उपयोग होत नाही आणि जिथं एखाद्या बाबीचा पूर्ण क्षमतेने उपयोग होत नसेल तर त्या ठिकाणी रिझल्ट असतं की तुमची उत्पादकता संपते आणि त्याचं कारण होतं की तुमचं जे प्रॉफिट असेल हे कमी कमी होत जातील. जेवढी उत्पादन क्षमतेपेक्षा तुमच्याकडे येणारी म्हणजे बाबी आहेत त्या जर उत्पादन क्षमता पूर्ण करू शकत नसतील तर तुमचा नफा जो असतो तो कमी कमी होत जातो आणि ही कोणत्याही सर्व्हिस इंडस्ट्रीसाठी धोक्याची घंटा असते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये काय केलं पाहिजे
याचे सुद्धा प्लॅन्स प्रामुख्याने आपण विचारात घेतो. आणि ह्या सर्व गोष्टी ज्या तयार होतात म्हणजे एक्सेस डिमांड असो, डिमांड एक्सिड ऑप्टिमम कॅपॅसिटी असो किंवा तुमची एक्सेस कॅपॅसिटी असो, म्हणजे डिमांड अँड सप्लाय बॅलन्स ॲट द लेवल ऑफ द ऑप्टिमम कॅपॅसिटी, म्हणजे आदर्श पातळीला हे सर्व योग्य असेल तर ठीक आहे. पण हे जर नसेल, एक्सेस डिमांड असेल, एक्सेस कॅपॅसिटी असेल, तर प्रामुख्याने आपल्याला त्या ठिकाणी ही ज्या बाबी आहेत त्या मॅनेज कराव्या लागतात, त्या व्यवस्थित हाताळाव्या लागतात आणि आपला उद्योग व्यवसाय सेवा उद्योग जो आहे तो योग्य पद्धतीनं उपलब्ध करून द्यावा लागतो. आणि ही जी बाब आहे ही अत्यंत महत्त्वाची. आणि हे समजून घेण्यासाठी पुढचा जो चार्ट आहे, म्हणजे आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचा विचार करतो की हे काय आहे, म्हणजे आता जेव्हा तुम्ही विचार करता की एक्सेस डिमांड आहे, एक्सेस डिमांडमध्ये आपण म्हटलेलं आहे की आपल्या जवळच्या व्यक्ती जे आहेत, ग्राहक जे आहेत, ते बरेचदा दुरावू शकतात कारण त्यांना त्यांच्या अपेक्षित असणाऱ्या सेवा मिळत नाही. त्यांनी अपेक्षित केलेल्या क्वालिटी, त्यांनी आपण दिलेले प्रॉमिसेस, आपण जे जाहिरातीच्या माध्यमातून प्रॉमिसेस देतो आणि आपण सांगतो की हे असं असायला पाहिजे, आम्ही असं देऊ, आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, आणि या सर्व गोष्टी जे आश्वासनं दिलेली असतात ती आश्वासने प्रामुख्याने पाळल्या जात नाहीत. कारण तशी परिस्थिती असतं, एका क्षमतेपेक्षा जास्त जर असेल, म्हणजे आपण जर म्हटलं की एका बसची क्षमता ही 30 सीटर्स आहे आणि तिथं जर 32 लोक 35 लोक बसवल्या गेले तर कोणता ना कोणता ग्राहक हा समाधानी होणार नाही, कोणाला तरी त्या ठिकाणी असमाधान प्राप्त होईल. म्हणजे आहे त्या क्षमतेपेक्षा, किंवा डॉक्टरनी असा विचार केला की 40 पेशंटची आपण MDनी 40 पेशंट घ्यायचे असं ठरवलं आणि तो जर 50-60 गेला असेल तर पहिल्या 40मधील काही लोक असे असतील की ज्यांना महत्तम समाधान नाही मिळणार. कारण बरेचदा त्यांचा वेळ तो डॉक्टर त्या पेशंटला कमी वेळ देईल आणि कमी वेळ दिल्यामुळे त्याला असणारं समाधान ती त्या ठिकाणी प्राप्त होईलच हे सांगता येत नाही आणि अशा वेळेस तो तुमच्यापासून दूर राहू शकतो. म्हणजे कोणतीही गोष्ट जिथं एक्सेस असेल, म्हणजे डिमांड एक्सेस असेल, मागणी अधिक असेल, तर अशा परिस्थितीमध्ये प्रामुख्याने त्या क्षमता आपण पूर्ण करू शकत नाही. लास्टचा जो पॉईंट आहे एक्सेस कॅपॅसिटी, म्हणजे एकीकडे तुमची एक्सेस डिमांड असतं, दुसरीकडे तुमची एक्सेस कॅपॅसिटी असते. म्हणजे तुमच्या कॅपॅसिटीपेक्षा जर कमी लोक तुमच्याकडे येत असतील, मागणी जर कमी होत असेल, तर अशा वेळेस तुम्ही गुंतवलेल्या बाबी, म्हणजे तुमचा तिथं लेबर फोर्स असो, तुमचा एम्प्लॉई असो, तुमचे त्या ठिकाणी इक्विपमेंट असो किंवा तुम्ही पुरवलेल्या फॅसिलिटीज असो, ह्या सर्वच्या सर्व काय होतात की पूर्ण उत्पादन क्षमतेपर्यंत पोहोचू शकत नाही आणि पूर्ण उत्पादन क्षमतेपर्यंत पोहोचू न शकल्यामुळे त्यांची उत्पादकता जी आहे ती कमी होते. आणि उत्पादकता कमी होणं ही कोणत्याही व्यवसायासाठी घातक असतं, कारण उत्पादकतेचा परिणाम शेवटी तुमच्या नफ्यावर असतो, तेवढा नफा कमी होतो. आणि म्हणून या दोन्ही गोष्टींमधून बाहेर पडायचं असेल तर मग कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजीज असल्या पाहिजे, कशा पद्धतीनं कृती योजना असल्या पाहिजे, म्हणजे सप्लाय आणि डिमांडच्या बाबतीत हे प्रामुख्याने काही पॉईंट्स आहेत, त्या पॉईंटच्या माध्यमातून विचार करायचा. म्हणजे वेल बॅलन्स स्थिती कधी असतं, जेव्हा डिमांड आणि सप्लाय बॅलन्स असेल त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो. पण हे दोनपैकी एक जरी बिघडलं तर आपल्याला काही स्ट्रॅटेजी ठरवावं लागतात, आपल्याला काही धोरणं आखावी लागतात आणि त्यातून आपल्याला बाहेर पडावं लागतं, जेणेकरून आपण मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन साधू शकू. तर नेक्स्ट पॉईंट आपण प्रामुख्याने तो पाहणार आहे. तर हा जो चार्ट आपल्याला दिलेला आहे, या चार्टमध्ये प्रामुख्याने तुम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की काय दिलेलं आहे, मॅनेजिंग सप्लाय अँड द डिमांड. म्हणजे इथं आपल्याला मॅनेजिंग सर्व्हिस कॅपॅसिटी, आता ही जी आहे ही डायग्राम तुम्हाला जी सांगतं की डिमांड आहे आणि सप्लाय आहे. आता हे पॉईंट्स फक्त पहिल्यांदा आपण ऑब्झर्व करू आणि उद्याच्या पिरियडला डिमांड कमी असेल किंवा सप्लाय जास्त असेल अशा दोन्ही बाबीचा आपण विचार करणार आहे. म्हणजे आता पहिली गोष्ट घ्या की काही पॉईंट जे आहेत, म्हणजे आता मॅनेजिंग डिमांड, तर आता यामध्ये दिलेले पॉईंट्स आहेत, डेव्हलपिंग कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिसेस, तुमचे पार्टिशनिंग डिमांड्स, एस्टॅब्लिशिंग प्राइस इन्सेंटिव्ह, डेव्हलपिंग रिझर्वेशन सिस्टीम, प्रमोटिंग ऑफ पीक डिमांड्स. म्हणजे आता काही गोष्टी कशा असतात की
जेव्हा आपल्याला ह्या गोष्टी मॅनेज करायच्या असतात ह्या आहेत काय त्या पहिल्यांदा समजू आणि उद्याच्या पिरियडला अधिक सविस्तरमध्ये त्यात डेव्हलपिंग कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिसेस म्हणजे आपल्याला पूरक असणाऱ्या ज्या सर्व्हिसेस असतात त्या प्रामुख्याने डेव्हलप कराव्या लागतात. म्हणजे आता डिमांड कशी आहे यावर आपण विचार घेऊ. समजा आता एक गोष्ट घ्या की प्रामुख्याने जेव्हा आता तुम्ही नाही जात पण एक उदाहरण घेऊ की आपल्याला प्रामुख्याने तुमच्याकडे येणारा ग्राहक हा किंवा मागणी ही अधिक आहे त्यामुळे तो ग्राहक तुमच्याकडे येणार आहे. आता काय राहतं की जे चांगले रेस्टॉरंट्स आहेत म्हणजे बरेचदा असं पुणे मुंबई किंवा चांगल्या शहरांमध्ये इव्हन अकोल्यामध्ये सुद्धा काही असे रेस्टॉरंट्स आहेत काही असे जेवणाचे ठिकाण आहेत की जिथं तुम्हाला वेटिंगच आहे की सॉरी सर टेबल खाली नाही. मग आता समजा तुम्ही एखाद्या चांगल्या हॉटेलमध्ये गेले तुम्ही जेवणासाठी गेलेले आहात आणि टेबल खाली नाही मग अशी काहीतरी सर्व्हिस त्या ठिकाणी असायला पाहिजे अशा काहीतरी तुम्हाला त्या ठिकाणी प्लेस असायला पाहिजे की तिथं तुम्ही थांबू शकाल. तर त्या ठिकाणी तुम्हाला एक्स्ट्रा काहीतरी घेता येईल. म्हणजे आता समजा एखादा रेस्टॉरंट आहे जेवणाची उत्तम अशी व्यवस्था आहे सर्व टेबल पॅक आहेत आणि बाजूनं त्यांनी जर समजा एखादा एरिया असेल आणि तिथं काही छोटे मोठे काही गोष्टी ठेवले असतील मुलांसाठी काही खेळ असतील मुलं खेळू शकतील असे असेल आईस्क्रीम असेल किंवा तुम्हाला छोटे छोटे काही लागणारे खाद्यपदार्थ असतील की जेणेकरून त्या वेळेपुरतं तुम्ही त्या ठिकाणी थांबू शकाल. याला कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिसेस असं म्हटलं जातं. जनरली मोठ्या मोठ्या हॉटेल्समध्ये बार वगैरेची व्यवस्था असते म्हणजे त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी थांबेल म्हणजे तुमच्या टेबल खाली होईपर्यंत त्याला असं वाटणार नाही कुठं की अरे काय करून राहिलो. म्हणजे ही जी प्रामुख्याने बाब असते ही प्रामुख्याने कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिसेसमध्ये असतात. जेव्हा डिमांड एक्सीड असतं आणि त्याला मॅनेज करायचं असेल तर आपण इतर सोयी त्या ठिकाणी देऊ शकतो इतर सर्व्हिसेस अवेलेबल करू शकतो. म्हणजे आता सहज ती लहान मुलं खेळत असतील तर त्यांचा वेळ जाईल त्यांना खेळता खेळता काही लागत असेल खाण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी लागत असतील त्या ठिकाणी अवेलेबल असतील. एखादं तुम्हाला त्याच ठिकाणी बेकरी असेल बिस्किट असतील जे काही असेल म्हणजे इव्हन पाणीपुरीसुद्धा ह्या सर्व गोष्टी त्या ठिकाणी अवेलेबल असतात. इव्हन तुम्हाला सूप लागत असेल तर सूपसुद्धा त्या ठिकाणी सर्व्हिस प्रोव्हाइड केली जातं. आणि असं ज्या ठिकाणी कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिसेस प्रोव्हाइड केल्या जातात त्या ठिकाणी तो वेटिंगवर असणारा जो कस्टमर आहे तो थांबतो आणि समाधानी असतो. दुसरी महत्त्वाची आहे की पार्टिशनिंग द डिमांड्स म्हणजे प्रत्येक जेव्हा आपण विचार करतो की बँक आहेत बँकांमध्ये काय असतात कोणते कस्टमर असतात एक रोज येणारे समजा आपण जर म्हटलं की सेविंग अकाउंटवाला नाही येणार पण जे करंट अकाउंट्सवाले असतील जे व्यापारी असतील त्या खात्यामध्ये त्यांना रोज पैशांची गुंतवणूक रोज व्यवहार करावा लागतो. ते ह्या रोज येणाऱ्या ग्राहकांचा एक विशिष्ट टाईम असतो आणि त्याच टाईमला त्याच पीक पिरियडला ते येतात. मग आता त्यांचा विचार आपण करतो जेव्हा बँक त्यांचाही विचार करते आणि सोबतच काही सेव्हिंग अकाउंट असणारे अकाउंट होल्डर असतील ते कधीतरी 2-3 दिवसातून महिन्यातून 15 दिवसातून कधीतरी येतात त्यांना लागणारी रक्कम तेवढी काढतात आणि बाजून होतात. म्हणजे आता इथं या ठिकाणी दोन गोष्टी त्यांनी विचारात घेतलेल्या आहेत. कोणता ग्राहक विचारात घेतलेला आहे जो रोज येतो तो आणि कोणता ग्राहक विचारात घेतलेला आहे जो 15 दिवसांनी 8 दिवसांनी किंवा महिन्यातून येतो तो. मग या दोघांना आपण वेगळे केलं आणि त्या पद्धतीनं जर आपल्या कामाचं विभाजन केलं तर आपल्याकडे असणारा रश इव्हन आता जर विचार केला तर बऱ्याचशा बँकांमध्ये हा ओव्हरलोड झालेला आहे की त्यांना प्रामुख्याने निराधारांना जो पैसा गव्हर्नमेंट देत आहेत त्यांचे अकाउंट्स त्या बँकांमध्ये ओपन झालेले आहेत आणि त्या विशिष्ट तारखेला त्यांना ते द्यालच. मग अशा पीक पिरियडमध्ये जेव्हा डिमांड अधिक वाढते मागणी अधिक वाढते तर हा जो ग्रुप असेल याच्यासाठी वेगळं काउंटर तयार करायचं आणि त्यांना त्या तारखेपर्यंतच म्हणजे आपण त्यांना विभाजित केलं या ग्राहकांपासून त्यांना वेगळं केलं आणि ती डिमांड आपण ती वाढलेली जी मागणी आहे ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. म्हणजे अशा स्वरूपाचे प्रामुख्याने विचार करावा लागतो. आता बरेचदा एस्टॅब्लिशिंग प्राईस इन्सेंटिव्ह आता लक्षात घ्या दोन्ही बाबतीत होऊ शकतो. मागणी खूप आहे म्हणजे प्रचंड मागणी आहे आणि मग हिला तर रोखायचं आहे आणि ग्राहक तर आपल्याला वेगळा गेला नाही पाहिजे तर आपण काय करतो की
काही सूट प्रामुख्याने त्यांना देतो की या पिरियडमध्ये आले, या काळामध्ये जर तुम्ही आमच्याकडे आले तर आम्ही तुम्हाला या पॅकेजवर एवढी सूट देऊ. म्हणजे जसं याचा विचार आपण ऑफ पीक डिमांडशी लावू शकतो. म्हणजे आता रेग्युलर कस्टमर आहे, तो जर आपल्याकडे येत असेल आणि त्याला सांगितलं की तुम्ही मॅनेज करायचं आपल्याला की ठीक आहे, तुम्ही जेव्हा डिमांड कमी असेल त्यावेळेस जर तुम्ही आमच्याकडे आले तर आम्ही तुम्हाला त्याच्यावर प्राईस इन्सेंटिव्ह देऊ. जसं आपण सेल लावतो किंवा काही दुकान असतात की त्या दुकानांमध्ये त्या विशिष्ट कालावधीत कमी किमतीला वस्तू मिळतात, म्हणजे त्या सर्व्हिसेस कमी आहेत. म्हणजे जसं आपण विचार केलं की कॅटरिंगच्या जे काही जे काही हॉल असतात, या हॉलला आपण खरे मागणी कधी असतं, पीक पिरियड हा प्रामुख्याने लग्नांचा असतो. मग ह्या लग्नांच्या पिरियड व्यतिरिक्त जर एखादा कोणी करत असेल, समजा त्या तारखा सोडून एप्रिल मे मार्च एप्रिल मे सोडून जर कोणी एखादा हॉल बुक करत असेल तर आपण तिथं सांगतो की तुम्ही जर जूनमध्ये हॉल बुक केला तर तुम्हाला 25% प्राईस डिस्काउंट मिळेल. म्हणजे एखादी व्यक्ती अशी राहते, एखादे ग्राहक असे राहतात की त्या वेळेपेक्षा आपल्याला जर 25% जर डिस्काउंट मिळत असेल तर आपण तिथं मॅनेज करू त्या प्राईसमध्ये. म्हणजे तुमची डिमांड काय झाली, मॅनेज झाली. आपण काय केलेलं आहे, डिमांड एक्सीड असल्यामुळे आपण त्याला ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही जर हा वेळ सोडून जर आमच्याकडे बुकिंग केलं, या वेळेत जर बुकिंग केलं तर डिस्काउंट देऊ. म्हणजे अशा स्वरूपाने सुद्धा आपण काय करू शकतो, आपली जी मागणी आहे ती आपण व्यवस्थित करू शकतो. प्रमोटिंग ऑफ पीक डिमांड्स म्हणजे आता प्रमोटिंग ऑफ पीक डिमांड्स म्हणजे तेच की समजा आता केसरी टूर्स आहेत, म्हणजे तुम्हाला जर हिमाचल प्रदेशमध्ये आणि इथं जायचं असेल तर जेव्हा बर्फ पडतं त्यावेळेस लोकांचा जाण्याचा कल असतो. पण ते सोडून जर एखाद्याने टूर अरेंज केला असेल आणि त्या ठिकाणी सांगितलं असेल की ऑफ पिरियड टूर आहे आणि याची प्राईस ही राहील, मग काही लोक असू शकतात, काही ग्राहक असू शकतात की ते ऑफ पीक डिमांड ज्याला म्हणतो आपण की जेव्हा पीक पिरियड नसतो तेव्हासुद्धा लोक त्या ठिकाणी जाऊन येऊ शकतात. म्हणजे आता समजा आता थंड हवेच्या ठिकाणी उन्हाळ्यातच गेलं पाहिजे असं काही लोकांना वाटतं. पण काही लोक असे असतात की सुरुवातीचाच पिरियड एकदम जेव्हा उन्हाळा लागायचा असतो तेव्हासुद्धा त्या पर्यटन स्थळाला व्हिजिट करून जाऊन येऊ असं असणारा सुद्धा वर्ग असतो. म्हणजे जेव्हा आपण उन्हाळ्याचा विचार करत नाही, जेव्हा सुट्यांचा विचार करत नाही, पण त्या ठिकाणी आपण पर्यटनासाठी जातो, तर मग हा जो ऑफ पीक डिमांड असतो म्हणजे या ठिकाणी आपण प्राइसेस कमी ठेवतो आणि तसे प्लॅन प्रामुख्याने आपण करतो आणि आपली जी डिमांड आहे, आपली जी मागणी आणि पुरवठा आहे यात संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो. किंवा मग दुसरी बाब आहे की आपण रिझर्वेशन सिस्टीम प्रामुख्याने डेव्हलप करतो. जो फर्स्ट येईल त्याला पहिल्यांदा, म्हणजे रिझर्वेशन केल्यामुळे काय होतं की आपल्याला एक विशिष्ट ग्रुप मिळतो की ठीक आहे आज आपल्याला किती लोकांसाठी काम करायचं आहे. मग किती लोकांसाठी काम करायचं आहे हे ठरवल्यानंतर काय होतं की आपण त्या प्लस एक्स्ट्रा म्हणजे ज्यांनी रिझर्वेशन केलं नाही, जसं आता प्रत्येक डॉक्टरकडे आपण सकाळी नंबर लावतो, मग असं प्रत्येक वेळेस होते का की त्या नंबर्स आहे तेवढेच घेतले पाहिजेत, नाही होत असं. असंही होते की तुम्ही वेळेवर घेतल्यानंतर सुद्धा डॉक्टर्स तुम्हाला सांगतात की बसा थोड्या वेळात आम्ही तुम्हाला मॅनेज करू. म्हणजे हे जे मॅनेज आपण करतो, एक्स्ट्रा डिमांड जी मॅनेज करतो, ते ह्या रिझर्वेशन केल्यामुळे आपल्याला एक अंदाज येतो की आपल्याकडे किती लोक येणार आहेत. आपल्याला लक्षात येते की आपल्याकडे आज 40-45 लोक आहेत, 5-1 लोक अजून आपण मॅनेज करू शकतो. मग त्या 5 लोकांची काय व्यवस्था लावायची, कशा पद्धतीनं त्याला आपण ट्रीट करायचं हे आपण प्री प्लॅन करू शकतो. म्हणजे आपण आपल्या रिझर्वेशनपेक्षा काही % अधिक लोक येत असतील तर त्यांचं प्लॅनिंग आपण करू शकतो. म्हणजे आता ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने आपण डिमांड विचारात घेताना करतो. दुसरा पार्ट येतो की मॅनेजिंग सप्लाय. आता शेअरिंग कॅपॅसिटी आहे, इन्क्रीजिंग कस्टमर पार्टिसिपेशन आहे, क्रॉस ट्रेनिंग एम्प्लॉईज आहे, शेड्युलिंग वर्क शिफ्ट आहे, युझिंग पार्ट टाईम एम्प्लॉईज आहे आणि क्रिएटिंग ॲडजस्टेबल कॅपॅसिटी. म्हणजे आता ह्या सर्व गोष्टी आपण एका बाजूने विचार करणार आहे. उद्याच्या पिरियडला आपण हे लक्षात घेणार आहे की आपल्याला कशाला मॅनेज करायचं आहे, आपल्याला सप्लाय म्हणजे डिमांडला मॅनेज करायचं आहे की आपल्याला एक्झिस्टिंग आपल्या कॅपॅसिटीला मॅनेज करायचं हे पाहणार आहे.
तर हे पॉईंट्स फक्त आज लक्षात घ्या की इन्क्रीजिंग कस्टमर पार्टिसिपेशन, जेवढं लोकांचं तुमच्या सोबत इंटरॅक्शन असेल, जेवढा लोकांचा सहभाग असेल, तेवढ्या पद्धतीने आपण अधिक चांगल्या पद्धतीने आपण काय करू शकतो, मॅनेज करू शकतो. त्यांना काय हवं आहे, त्यांना कशा पद्धतीनं सर्व्हिसेस हवं आहे, ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाहणं गरजेचं असतं. शेअरिंग कॅपॅसिटी म्हणजे आपण जेव्हा आता एखादी गोष्ट असतं की एक्सीड डिमांड असेल तर आपण कोणाच्या तरी कॅपॅसिटीला शेअर करू शकतो. म्हणजे आता काय असतं की एखादी पॅथॉलॉजी लॅब आहे, आपली सुद्धा पॅथॉलॉजी लॅब आहे, आपल्या मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला सुद्धा पॅथॉलॉजी लॅब आहे. आणि जेव्हा आपण एक्सीड म्हणजे आपली डिमांड ही अधिक असतं तर आपण आपला पार्टनर शोधतो की आपण आपल्यानंतर कोणाकडे पाठवायचं. मग वेगळ्या पॅथॉलॉजी लॅबकडे आपले पेशंट पाठवणं म्हणजे याला समोरच्याची शेअरिंग कॅपॅसिटी जी आहे, क्षमता जी आहे ती आपण शेअर करतो. दुसरी बाजू याची अशी असते की जेव्हा डिमांड लो असतं तर आपल्याकडे उपलब्ध असणारी जी क्षमता आहे ही सुद्धा आपण लोकांना शेअर करण्यासाठी देतो, जेणेकरून आपल्या उपकरणांची उत्पादन क्षमता ही ती पूर्ण होईल. म्हणजे ही बाजू प्रामुख्याने विचारात घेतली जाते. नंतर आहे की क्रॉस ट्रेनिंग एम्प्लॉईज. काही बाबी अशा असतात की एका व्यक्तीला एकच काम आलं पाहिजे असं नाही. म्हणजे तो जसं आपण मल्टीटास्किंग कॉम्प्युटरमध्ये म्हणतो तशी ती व्यक्ती असली पाहिजे की तिला कोणतंही काम सांगा ती करता आलं पाहिजे. म्हणजे आता तुम्ही जर मॉलचा विचार केला की आज मॉल कन्सेप्ट ज्या समोर आलेले आहेत तर या ठिकाणी काय होतं की एम्प्लॉई कोण्या ठिकाणी ठेवायचा हा प्रामुख्याने त्या मॅनेजरवर प्रश्न येतो. कुठं गर्दी आहे, कुठं अधिक लोक आहेत, त्या ठिकाणी त्याला तो एम्प्लॉई शिफ्ट करावा लागतो. मग आता एखाद्या ठिकाणी समजा काउंटरला खूप सारी गर्दी झालेली आहे, म्हणजे जिथं प्रामुख्याने अकाउंटचं बिलिंग होतं. मग अशा ठिकाणी त्यांच्याकडे असणारा दुसरी व्यक्ती जी बाहेर कुठं काम करत असेल, दुसऱ्या टेबलला काम करत असेल, तिला कॉल केलं जातं आणि त्या ठिकाणी त्याला बसवलं जातं की सपोर्ट अकाउंट जे बिलं बनवतात त्या काउंटरला याला सपोर्ट कर. हा सपोर्ट कधी करू शकेल, जेव्हा त्याला त्याचं ट्रेनिंग झालेलं असतं. म्हणजे त्याला त्या ठिकाणी काय केलं जातं की मल्टीटास्क जे असतात त्या प्रत्येक कामाचं ट्रेनिंग प्रत्येक एम्प्लॉईला दिलं जातं. एक ग्रुप असा तयार केला जातो की तो कुठेही हँडल करेल, तो कोण्याही काउंटरला जाऊन काम करू शकेल, ही क्षमता त्यामध्ये निर्माण केलं जातं. त्याला क्रॉस ट्रेनिंग असं म्हटलं जातं. म्हणजे तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये कोण्या ठिकाणी गरज आहे तिथं त्या व्यक्तीला ठेवता आलं पाहिजे. काही ट्रेन्स लोक असतात, जसं आपणही पाहतो की याला कुठेही टाका तो काम करतो. म्हणजे याचा अर्थ काय की त्याच्यामध्ये जे स्किल्स असतात ते त्या ठिकाणी प्रत्येक कामामध्ये असतात. म्हणजे तो रिसेप्शनला बसला तरी चांगलं काम करू शकतो, तो अकाउंट सेक्शनला बसला तरी चांगलं काम करू शकतो, किंवा तो एखाद्या गर्दीच्या ठिकाणी लोकांना सांभाळण्यासाठी उभं केलं तरीसुद्धा काम करू शकतो. ही जी क्षमता त्या व्यक्तींमध्ये निर्माण करणं हे प्रामुख्याने मॅनेजिंग सप्लायच्या मध्ये येतं की जेव्हा अधिक क्युरेट असेल, डिमांड जास्त असेल, तर यावेळेस आपल्याला क्रॉस ट्रेनिंगच्या माध्यमातून त्या एम्प्लॉईजला जे आपले लोक असतात, जे सेवा पुरवणाऱ्या संस्थेचे कर्मचारी असतात, त्यांना ते क्रॉस ट्रेनिंग दिलं जातं आणि कोणताही कर्मचारी कोण्याही वेळेस कोणत्याही ठिकाणावर अपॉइंट करून सपोर्टिंग दिलं जातं. आणि त्या ठिकाणी ग्राहकांचं समाधान म्हणजे ग्राहकांना थांबावं लागणार नाही हे प्रामुख्याने पाळलं जातं. शेड्युलिंग वर्क शिफ्ट म्हणजे बरेचदा असं होतं की आपण आपल्या कामाचे तास वाढवणं गरजेचं असतं. उत्पादन क्षमता जेव्हा आपल्याला तेवढ्याच याच्यामध्ये अधिक करायची असेल, अधिक उत्पादन घ्यायचं असेल, तर तुम्हाला शेड्युलिंग म्हणजे तुमच्या कामाचे तास वाढवावं लागतं. मग वर्किंग शिफ्ट असतात. जसं आपण म्हणतो की एखादा सेवा आपण जर ठरवलं की एखादा मॉल किती तास चालू ठेवायचं, मग 24x7 जेव्हा आपण विचार करतो, ई कॉमर्सचा जर विचार केला, ही सर्व 24x7 आहे. म्हणजे कधीही जा तुम्हाला त्या ठिकाणी. मग इथं असणारे जे काही लोक असतील त्यांच्या शिफ्ट केल्या जातात की 8 तासाच्या शिफ्टमध्ये तुम्ही राहाल, त्या 8 तासाच्या शिफ्टमध्ये तुम्ही राहाल, त्या 8 तासाच्या शिफ्टमध्ये तुम्ही राहाल. जी काही शिफ्ट असेल 8 तास 10 तास,
म्हणजे हे शेड्युलिंगसुद्धा आपल्याला त्या ठिकाणी हे डिमांड आणि सप्लाय मॅच करताना करता येतं. आपली कॅपॅसिटी वाढवण्यासाठी प्रयत्न देत असतं, म्हणजे आपली ती कॅपॅसिटी वाढून जाते, आपली जी क्षमता आहे ती या ठिकाणी वाढतं. युझिंग अ पार्ट टाईम एम्प्लॉईज, जेव्हा डिमांड अधिक असतं तर अशा काही गोष्टी असतात की आपण पार्ट टाईम एम्प्लॉईजसुद्धा उपयोग करू शकतो. म्हणजे कसं आहे की एक फिक्स पेवर अमाऊंट असतात की ठीक आहे बा आम्ही तुला 5,000 रुपये महिना देऊ, पण जेव्हा आम्हाला गरज असेल त्याचा तुम्हाला अधिक मोबदला दिला जाईल. म्हणजे वीकेंड आहे, आता तुमचं जर डीमार्ट असेल आणि वीकेंडला गर्दी आहे हे आपल्या लक्षात, मग किंवा विशिष्ट पिरियडमध्ये ही गर्दी असतं, सणासुदीच्या दिवसांमध्ये अधिक गर्दी असतं, किंवा प्रत्येक महिन्याच्या 1 तारीख ते 10 तारखेपर्यंत अधिक लोक मार्केटिंगसाठी बाहेर पडतात. मग हा जो पीक पिरियड असतो, या पीक पिरियडमध्ये आपल्याला अधिक कर्मचाऱ्यांची गरज असते. मग अशा वेळेस आपण काय करतो की एक फिक्स पे प्लस त्याला इन्सेंटिव्ह देऊ, आपण त्याला सांगतो की ठीक आहे आम्ही तुला महिन्याचा पगार देऊ, पण या 10 दिवसामध्ये तू आमच्याकडे आला तर त्याचं एक्स्ट्रा सॅलरी तुला देऊ. म्हणजे हे पार्ट टाईम एम्प्लॉईज आपल्याला त्या ठिकाणी तयार करून घ्यावं लागतात जेव्हा आपल्याला डिमांड आणि सप्लाय मॅनेज करायचं असतं. म्हणजे आपली क्षमता जी आहे ती वाढवण्याचा आपण प्रामुख्याने या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि क्रिएटिंग ॲडजस्टेबल कॅपॅसिटी, म्हणजे तुमच्या ज्या कॅपॅसिटी ज्या आहेत त्या जेवढ्या तुम्हाला वाढवता येतील, म्हणजे तुमची उत्पादन क्षमता जशाच्या पद्धतीनं वाढवता येतील तसं आपण ते वाढवू शकतो. बरेचदा असं होतं की जेव्हा आता जसं म्हटलं की आपण कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिसेस त्या ठिकाणी म्हणतो, कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिसेस म्हणजे त्या ठिकाणी वेटिंग पिरियडमध्ये असणाऱ्या जी ग्राहक असतात त्यांना आपण ॲडजस्ट करतो. पण आता क्रिएटिंग ॲडजस्टेबल कॅपॅसिटी म्हणजे तुमची जी उत्पादन क्षमता आहे ती आपल्याला वाढवायची. मग अशा वेळेस आपल्याला काय करता येईल, मग आपण कोणासोबत टायअप करू शकतो का, आपण बाकीच्या कंपन्यांसोबत टायअप करू शकतो का, आपण हायर करू शकतो का, म्हणजे ह्या गोष्टी प्रामुख्याने विचारात घेतल्या जाते. जेव्हा डिमांड अधिक असते प्रामुख्याने त्या काळात प्रामुख्याने हे आपण करतो. पण डिमांड लो असेल तर बरेचदा असं केलं जातं की आपले जे ऑपरेटर्स असतात, आपल्या ज्या काही बाबी असतात, ह्या बाबींमध्ये आपण दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतो. समजा आता डिमांड लो आहे, माहीत आहे की एवढा आपल्याला पिरियड लागत नाही, तर आपले जे इक्विपमेंट असतील त्या ठिकाणी आपण त्याला दुरुस्ती करू, ते चांगले मेंटेन करण्याचा प्रयत्न करू, आणि कर्मचारी जे आपल्याकडे असतील त्यांना आपण एखाद्या टूरवर पाठवू, त्यांचे जे मनोबल असेल ते त्या पद्धतीनं वाढवण्याचा प्रयत्न करू. म्हणजे ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने बाबी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात जेव्हा आपल्याला सप्लाय आणि डिमांड ह्या 2 बाबी आहेत ह्या प्रामुख्याने मॅनेज करावं लागतात. तर ह्या सोबतच म्हणजे उद्याचा जो पिरियड असेल त्यामध्ये आपण पाहू की आपली डिमांड अधिक असताना किंवा आपली क्षमता सप्लाय म्हणजे कॅपॅसिटी अधिक असताना आपण काय करायला पाहिजे, लो डिमांड असेल तर काय करायला पाहिजे, आणि हाय डिमांड असेल तर काय करायला पाहिजे. इवन आपली क्षमता जी आहे, उत्पादन क्षमता जी आहे, कॅपॅसिटी जी आहे, तिचासुद्धा आपण या दृष्टिकोनातून विचार करणार आहेत. तर ह्या गोष्टी प्रामुख्याने इथं आहेत. थँक्स. मला असं वाटतं की ह्या सर्व गोष्टी म्हणजे आता ह्या प्रत्येक पॉईंट जे आहेत त्या पॉईंटच्या आधारावर आपण हे विचारात घेतलेलं आहे की ह्या अशा गोष्टी प्रामुख्याने घडून येतात आणि त्या आपल्याला विचार करावा लागतात की म्हणजे आपण कॉम्प्लिमेंटरी सर्व्हिसेस कधी दिल्या पाहिजे, आपण त्याला ऑफ पीक पिरियड कधी डिसाईड केलं पाहिजे, इन्सेंटिव्ह प्राइसेस कधी दिल्या पाहिजे, म्हणजे डिमांड कमी आहे की जास्त आहे, त्याला आपण रिझर्वेशन पॉलिसी कधी अप्लाय केली पाहिजे, आपण त्याला क्रॉस ट्रेनिंग एम्प्लॉईज कधी दिले पाहिजे, आपण कधी शेअरिंग कॅपॅसिटी कधी शेअर केले पाहिजेत. म्हणजे आपण ह्या सर्व गोष्टी प्रामुख्याने सप्लाय आणि डिमांड ह्या मॅनेज करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात. तर ह्या बाबी इथं महत्त्वाच्या आहेत. थँक्स टू ऑल.